इंडिया आघाडीचा, इंडिया आघाडीचा, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख अर्थात सगळ्यांचे रायगडचे भावी खासदार माननीय अनंत गीते साहेब यांच्या 32 रायगड लोकसभा याच्यासाठी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहताय, इतकी सगळी गर्दी बघितल्यानंतर एकच बोलावंसं वाटतं, अरे क्या पडे हो चक्कर में, कोई नहीं हमारे टक्कर में. फितुरे झाले लाख जरी झुंज आम्ही देणार आणि गद्दारांना काढून रायगडवरती इंडिया आघाडीचा झेंडा फडकवणार. आदरणीय उद्धव साहेब यांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करायचं. धन्यवाद. कुणाचा? अरे आवाज कुणाचा? इंडिया आघाडीचा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपली जी घोषणा आहे, कोण आला रे कोण आला, हे 4 जूनला दिल्लीकरांना कळलं पाहिजे की शिवसेनेचा वाघ आला, महाविकास आघाडीचा वाघ आला. कारण नाहीतर या घोषणेमध्ये काय अर्थ नाही आहे. आणि आता मोदीजी सगळीकडे फिरतायत, माननीय शहासाहेब सगळीकडे फिरतायत, पण तुम्ही सगळे रायगडकर आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला आठवतंय की 2 चक्रीवादळं आपल्या इकडे येऊन धडकली होती. त्या चक्रीवादळांचा आपण सामना केला. त्या चक्रीवादळाचा सामना करणारे रायगडकर हे फडफडणाऱ्या पंख्याचा सामना नाही करू शकत. ती दोन चक्रीवादळं होती, ही 2 वक्री वादळ आहेत. ही महाराष्ट्रावरती आदळणारी 2 वक्री वादळ आहेत. आणि चक्रीवादळाचा सामना करणारा रायगडकर या वक्री वादळांचा सुद्धा सामना केल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्यात आत्मविश्वास आहे. एकूणच निवडणुका आता टप्प्याटप्प्याने घ्यायला लागलेले आहेत, पण ते टप्पे करत असताना आपल्याला मात्र ते फुलटॉस देत आहेत. IPL सुरू आहे आणि IPLमध्ये मॅच बघताना हल्ली तर मी कधी मॅच बघतच नाही, कारण कळतच नाही. अरे हा खेळाडू आपल्या मुंबईचा होता ना, नाही तो दिल्लीकडनं खेळतो. अरे हा दिल्लीचा होता ना, तो हैदराबादकडनं खेळतो. हैदराबादचा बंगलोरकडनं, बंगलोरचा राजस्थानमधून, कोण कलकत्त्यामधून. मग हे बोली लावून सगळे खेळाडू, तो खेळ आहे. पण ह्या बोल्या आता राजकारणात लागायला लागलेल्या आहेत. की कालपर्यंत जो आपल्या पक्षात होता तो तिकडे गेला, त्यांच्या पक्षात होतो तो तिकडे गेला. आणि भाजपची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. मी जवळपास प्रत्येक सभेत सांगतो आणि इकडे तर बोललंच पाहिजे, कारण इकडे तसं आहेच. विशेषतः रायगड म्हणजे आपण कोणाचा रायगड म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता छत्रपतींनी सुद्धा काहीतरी विचार केला असेल ना की याच जिल्ह्यामध्ये आपली राजधानी का करावी, कारण त्याने इथल्या मातीचा आणि इथल्या माणसांचा गुण काहीतरी ओळखला असेल. एकूण महाराष्ट्र आणि रायगड आपण जे म्हणतो शिवरामी वंदिले, आणि भाजप काय म्हणतोय? चोरामी वंदिले. मग तू चोरी कर, मी तुला वंदन करतो. म्हणजे आपण जे काय आरत्या करतो ना, घालेल लोटांगण वंदिने चरण, तसं यांच्या चोरांचं चरण वंदन करतात. का फाडी आली हो एवढी? जर 10 वर्षामध्ये काही कामं केली असती तरी फोडाफोडी किंवा हा सगळा अपप्रचार चाललाय तो करण्याची वेळ नसती आली. पण आज जसं मोदीजी आणि शहा आपल्या महाराष्ट्रामध्ये खेट्या घालतायत, आता हीच वेळ आहे. यांना 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून दिलं, कारण आपण शिवसेना म्हणून अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. तेव्हा मोदीजी, मला नाही आठवत की इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या. पण आता प्रत्येक गल्ली बोळात फिरतायत.
10 वर्ष महाराष्ट्राने भरभरून तुम्हाला सगळं दिलं. 40 खासदार दिले, 40पेक्षा 41 42 खासदार दिले. एवढं करून तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात आणि आता अफवा पसरवत आहेत. मध्येच माझ्याबद्दल त्यांना काय प्रेम आलं देव जाणे. उद्धव ठाकरेंना काही संकट आलं, अरे आणून बघा माझं हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. मोदीजी तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही. मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती संपूर्ण जगभर आहे, महाराष्ट्रभर आहे. आणि तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. काय म्हणे मी कालच्या सभेत, काल काय झालं, कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल, जणू काय आई तुळजाभवानी माझ्यासमोर अवतरली होती. लोक एवढी पिसाळलेली, एवढी चिडून उठलेली आहेत की ती वाट बघतायत 7 तारीख कधी येते, 13 तारीख कधी येते, 20 तारीख कधी येते आणि 4 जून कधी येतोय. वाट बघतायत लोक, वाट बघतायत. येते तारीख येते कधी आणि ठोकतोय कधी. आणि त्या सभेत मी बोललो, मोदीजी जे म्हणाले की त्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता, मग ते माझी चौकशी करत होते. ठीक आहे, या खऱ्या खोट्यामध्ये मी काय जात नाही, कारण आता नसीमभाई तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे जगात आणि देशात खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळलंय. फक्त माझ्याशी खोटं बोलले तसं नाहीये. तुम्हाला जी वचनं दिली होती, मग 15 लाखाचं असेल, 2 कोटी रोजगाराचं असेल, घराचं वचन दिलं असेल, आणखीन काय दिलं असेल, हे सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी, शहा आणि भाजपाने केलेलं आहे. मोदींची गॅरंटी मला नको आहे, माझी गॅरंटी माझ्या समोर आहे. पण त्यांनी जे काय सांगितलं की ते माझी चौकशी करत होते. थांबा ना जरा, मला थोडं बोलू द्या ना. आगे तर बढायचंच आहे हो, पण जरा बोललं पाहिजे ना. जरा थांबा, तर जरा थांबा. मला काय बोलायचं ते मला पहिलं बोलू द्या. थांबा, मग तुमचं तुम्ही नंतर मग तुम्ही सभा घ्या, बसा खाली. तर त्यांनी माझी चौकशी करत होते. मग मोदी साहेब, तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होतात, तर तुमचे इथले जे काही आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत, त्या तुमच्या चेला चपाट्याने माहीत नव्हतं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे. मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी बोलणी कोण करत होतं हुडी घालून? मग हे तुम्हाला माहित नव्हतं? माझं सरकार गद्दारी करून खाली खेचतायत, गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय, हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम. एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय. बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे, बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे. ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही. मग एक संभ्रम पसरून जात आहे की उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला, उद्धव ठाकरेसाठी खिडक्या उघडल्या, आणखीन काय काय उघडतील. पण महाराष्ट्र जो लुटतोय त्याच्यासोबत हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय? महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात, जातीपातीमध्ये धर्मामध्ये विष कालवत आहात. अरे आम्ही काय हिंदुत्व सोडलेलं नाहीये, तरी देखील इथे सुद्धा अनेक मुस्लिम बांधव आलेले आहेत, माता भगिनी आलेले आहेत. आता येताना माझं त्यांनी स्वागत केलं. नसीम खान माझ्या बाजूला बसलेत, दलवाई साहेब बसलेले आहेत. यांना काय माहित नाही मी कोण आहे. पण तुम्ही जो काय एक संपूर्ण नंगा नाच करता आहात हिंदुत्वाच्या नावाखाली, आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत, तुम्ही घर पेटवणारी माणसं आहात. आणि आजपर्यंत त्यांनी तुम्हाला काय काय दिलं तुम्हाला, तुम्ही सांगा. जर एक गोष्ट तुम्हाला त्रासाशिवाय दिली असेल, फक्त त्रास दिला, पण तुम्हाला आनंद होईल असं काय दिलं असेल, तर मी मोदींचा जाहीर प्रचार करीन. पण लोकांनी मला सांगायचं की होय मोदींवरती आम्ही खुश आहात. मग हे पाप तुम्ही का करतात? मोदीजी तुम्ही पाप का करतात? काल परवाकडे सुद्धा तिकडे मी सिंधुदुर्गात होतो.
सकाळी अमित शहा रत्नागिरीत येऊन गेले, चिपळूण का रत्नागिरी कुठेतरी असतील, आणि मला आव्हान देऊन दिले, हिंमत असेल तर ह्याच्यावर बोला, हिंमत असेल तर त्याच्यावर बोला. अहो, मी सगळ्या विषयावरती जनतेसमोर तुमच्याशी वादविवाद चर्चा करायला तयार आहे. जो विषय म्हणाल त्या विषयावरती मी बोलायला तयार आहे. पण आत्ता फक्त निवडणुकीमध्ये तुमच्यात हिंमत नाही. पण तुम्हाला जरा जरी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. बोला, महागाईवरती बोला. गाईवरती बोलताय ना, गाईवरती बोलण्यापेक्षा महागाईवरती बोला. कारण मोदीजीच म्हणाले होते, सपना देखना है तो बडा देखना है. तुम्ही गाय बोलता, आम्ही महागाई बोलतोय. महागाईवरती बोला हिंमत असेल तर. बेकारीवरती बोला. उद्योग धंदे इकडनं जे काय तुम्ही ओरबाडून तिकडे नेले त्याच्यावरती तुम्ही बोला. आणि तुम्हाला जो काही 400 पारचा तुम्ही नारा लावला होता तो आता खाली आलाय. कारण तुमचं जे स्वप्न होतं संविधान बदलण्याचं स्वप्न, हे तुमचीच माणसं बोलायला लागले. ते कर्नाटकातले हेगडे बोलले की घटना बदलण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचं आहे. मग जेव्हा मोदीजींनी 400 पारचा नारा दिला, लोकांनी काय नारा दिला? अबकी बार भाजपा तडीपार, भाजपा तडीपार. मग तो नारा खाली आला. मग त्याच्यानंतर काय केलं? कोणाला किती जास्त मुलं होतात त्यांना संपत्ती देतील. अहो, किती मुलं कोणाला होतील तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला राजकारणामध्ये पोर होत नाही तेव्हा आमचा काय गुन्हा आहे? आमची पोरं तुम्ही पळवताय, आमची पोरं पण पळवत आहेत, माझे वडील पळवत आहे. मग तुमच्यात कर्तृत्व काय आहे? वडिलांना पण पळवावं लागते, पोरांना पण पळवावं लागते. मग मध्ये तुम्ही करताय काय? मग तुमचं जे काय तिकडे म्हाळगी प्रबोधिनी वगैरे काहीतरी आहे त्याच्यामध्ये तुमचं ते चिंतन कुंठन वगैरे काय चालायचं, तिथली माणसं गेली कुठे? तो जो काय एक भाजपा होता, मला आज सुद्धा आठवतं. आणि त्या भाजपाबद्दल, त्या भाजपाच्या त्या पिढीबद्दल, संघाच्या सुद्धा त्या पिढीबद्दल आज देखील माझ्या मनात आदर आहे. पण ते सुद्धा जे मला भेटतात किंवा फोनवरती बोलतात की उद्धवजी आम्हाला सुद्धा पसंत नाही हो, तुम्ही करताय बरोबर करताय. म्हणजे ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो त्यांचाच प्रचार करावा लागतोय, त्यांच्यासाठी आम्हाला सतरंजा उचलाव्या लागत आहेत. हे असं कधी आमच्या आयुष्यात येईल आम्हाला वाटलं नव्हतं. आणि मला तोही दिवस आठवतोय, भारतीय जनता पक्ष आपल्या शिवसेनेसोबत होता तेव्हा पहिल्या प्रथम अटल बिहारी वाजपेयी यांचं 13 दिवसासाठी सरकार आलं होतं. आणि मी स्वतः साक्ष आहे, मी बाळासाहेबांसोबत असताना अचानक अटलजींचा फोन आला. आणि मला असं वाटतं पलीकडे अटलजींनी त्यांना सांगितलं असावं की बालासाहेब अभी थोड़ा संभाल लेना, मैं आपको सिर्फ एक ही मिनिस्ट्री दे सकता हूँ. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अटलजी मला एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, पण पहिलं तुम्ही तिकडे पंतप्रधान पदावरती बसा. त्याच्यानंतर 2014 साली, तेव्हा बाळासाहेब नव्हते, हिंदू हृदय सम्राट नव्हते, मला राजनाथजींचा फोन आला, उद्धव जी कल हमारे भाजपा की पार्लियामेंट्री कमेटी बोर्ड की मीटिंग होने जा रही है और शायद हम मोदी जी का नाम आगे करने जा रहे हैं, आपकी क्या सलाह है? मी अडून बसलो असतो, काय केलं असतं? मी सांगितलं हरकत नाही, मोदी तर मोदी, बसा तिकडे. मोदीजींचा फोन आला होता. तेव्हाही मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तुम्हाला माहिती होतं ना, म्हणून तर तुम्ही माझ्याशी बोलत होतात. अमित शहा सुद्धा जे घरी आले होते शिवसेना प्रमुखांच्या तसबिरीसमोर नाक रगडायला, तेव्हा सुद्धा आम्ही तोच होतो. आणि आता जर का तुम्हाला वाटत असेल की मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मग 2014 साली मोदीजी, एकनाथ खडसेंनी मला फोन करून सांगितलं होतं की उद्धवजी आता आमच्या वरनं आदेश आलेला आहे, आता आपली युती टिकत नाही, आम्ही युती तोडतो आहोत. मग मोदी साहेब हे तुम्हाला माहिती नव्हतं? जसे तुम्ही आत्ता माझी आस्थेने चौकशी करत होतात, मग तेव्हा तुम्ही मला फोन करून का नाही बोललात? अरे क्या गडबड आहे, काय चाललंय? तेव्हा तुमच्या आदेशाशिवाय आमच्याबरोबरची युती तोडली आणि तरी देखील तुम्ही प्रचाराला आलात. मग तेव्हा तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम कुठे गेलं होतं? संपूर्ण देश तुम्ही नाचून टाकलेला आहात. संविधान तुम्हाला का बदलायचंय? तर महाराष्ट्राबद्दलचा जो काय आकाश आहे, जो तुमचा पदोपदी दिसतोय, महाराष्ट्रामधले उद्योगधंदे तुम्ही घेऊन तर गेलातच आहात, पण महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने दलित कुटुंबात, गरीब कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं.
हे दलित माणसाने लिहिलेलं संविधान हा माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान, हे मी कसं स्वीकारू शकतो? नाही, पहिलं हे संविधान बदललं पाहिजे. याला जो काय मी म्हणतो ना, हे बुरसटलेले गोमूत्रधारी, ते हे विचार आहेत. बुरसटलेले गोमूत्रधारी तुमचे विचार आहेत. आणि म्हणून तुम्हाला ती घटना बदलायची, म्हणून तुम्हाला ते संविधान बदलायचं. ज्या बाबासाहेबांनी याच रायगडमध्ये महाडचं ते 14 तळं पाणी पिऊ नव्हतं तुम्ही माणसानं. हीच तुमची जी काय, हे आमची घराणेशाही, ही घराणेशाही आमची ही आहे. आणि तुमची घराणेशाही ही बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यांची घराणेशाही आहे, जी माणसाला माणूस मानत नव्हती. मग उद्या पुन्हा यांना 400 पार जर झाले, होऊच शकत नाही, तर तीच जर का त्यांची बुरसटलेली गोमूत्रधारी वृत्ती आपल्या देशावरती राज्य करायला लागली. कारण आता यांचा आत्मविश्वास वाढत चाललाय. पहिल्यांदा जसं क्रीजला टेकले, 272 झाल्या, आता 300 पार, आता 400 पार, 500 पार. किती तुमची भूकच शमत नाहीये. मी आणि फक्त मीच. तरी त्या प्रियांका गांधींनी चांगलं उत्तर दिलं. कारण राहुल गांधींची पहिली चेष्टा करायची. आता म्हणतात राहुल गांधी म्हणजे शहजादे आहेत. अहो, शहजादे वेगळे, पण तुमचे शहाजादे जे BCCIच्या बोडक्यावरती बसले त्याचं काय? जय शहा. तो काही शहाजादा नाहीये, जरा जादाच आहे. पण जे उत्तर प्रियंकाजींनी दिले की तुम्ही राहुलला शहजादे म्हणताय आणि स्वतः शहनशाहसारखे राहताय. पेपरमध्ये ज्या बातम्या आल्यात मी कटिंग करून ठेवतो. पुण्यामध्ये जी सभा झाली मोदीजींची, संपूर्ण पुण्याला छावणीचं रूप दिलं होतं. छावणी. मी स्वतः सोलापूरला गेलो होतो प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी. दुसऱ्या दिवशी येताना 2-3 तास लातूरचा एअरपोर्ट बंद. का बंद? नाही, पंतप्रधान येणार आहेत. पंतप्रधानांसाठी एअर ट्रॅफिक बंद. म्हणजे वरती जाम करणार, खाली रस्ते बंद करणार, पोलीस छावण्या करणार, आणि आम्हाला तुम्ही डिवचणार. स्वतः शहनशाहसारखे वागताय. स्वतःसाठी ही आपल्या सरकारची यंत्रणा, तिचा तुम्ही दुरुपयोग करता आहात. आणि म्हणून मी बोलतो. मधल्या काळामध्ये राहुलजींचं हेलिकॉप्टर त्यांची बॅग चेक करतानाचा फोटो आला होता. तेव्हाच मी म्हटलो, तसं एक तरी फोटो मोदी किंवा शहाजींची बॅग तपासताना, हेलिकॉप्टर तपासतानाचा काय येत नाही? ठीक आहे, तुम्ही समान नागरी कायदा आणताय ना, तो त्याच्यावरती नंतर बोलू. पण आत्ता आहे तो कायदा, तो सगळ्यांना समानतेने का नाही वागवत? आत्ता कायदा आहे, त्या कायद्यासमोर मी काय, राहुल गांधी काय, मोदी काय, शहा काय, हे सगळे सारखे असले पाहिजे. जर आमच्या बॅगा तपासत असाल तर मोदीजी आणि शहांच्या पण बॅगा तपासल्या गेल्याच पाहिजेत, आणि त्याचे सुद्धा फोटो आलेच पाहिजेत. पण आज तुम्ही संपूर्णपणाने पंतप्रधान या पदाची संपूर्ण जी काय त्याला दिली जाणारी सोयी सुविधा आहे त्या सगळ्या वापरताय तुम्ही. तुमचं विमान आल्यानंतर एअर ट्रॅफिक बंद, तुमची गाडी येते म्हटल्यानंतर रोड ट्रॅफिक बंद, तुमची सभा आहे म्हटल्यानंतर उद्योगधंदे ऑफिसेस बंद. आमचं काय हे रडगाणं नाही. आम्ही सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य माणसंच आहोत. आम्ही ट्रॅफिकमध्ये जायला आम्हाला काही परवा नाही आहे. आम्ही जातोच. उलट जेवढं जातो तेवढी लोक मला सांगतात, उद्धवजी काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. अरे केवढं मोठं वैभव आहे, केवढं मोठं वैभव आहे. जे मोदीजी, याच्यावरती तुम्ही GST नाही लावू शकत. हे माझे निवडणूक रोखे आहेत, हे माझे निवडणूक रोखे आहेत. आणि हे तुमच्या काळ्या पैसे नाही आहेत, हे माझे भगवे आहेत. तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप सगळ्यांवरती करता. तुमचे जे बसलेत सगळे चेले चपाटे, एक तर संपूर्णपणे महाराष्ट्र यांना बदनाम करून टाकायचं आहे. महाराष्ट्रातले सगळे नेते हे कसे भ्रष्टाचाराने बरबटलेत, हा उपरा कोणतरी त्यांचा दलाल येऊन इकडे बोलतोय. एक तरी मला मराठी माणूस असा दाखवा जो इतर राज्यात जाऊन तिथल्या लोकांवरती बोलण्याचं धाडस करतोय. का महाराष्ट्र सुसंस्कृत आहे म्हणून? दुसऱ्या राज्यात जाऊन जर का असा कोणी उपद्व्याप केला असता, तिथे लोकांनी कान फटवला असता त्याला. आणि खोटे आरोप करणाऱ्यांना कान फटवलेच पाहिजेत, कान फटवायलाच पाहिजे. खोटे आरोप करता तुम्ही, कुटुंब बदनाम करून टाकता, उद्ध्वस्त करून टाकता. एक तर भाजपात ये, नाही तर तुरुंगात जा. ह्यालाच तर आम्ही हुकुमशाही म्हणतोय.
ही हुकुमशाही एवढी झालेली आहे, आता इकडे आपचा झेंडा घेऊन बसलेले ती लोक. अरविंद केजरीवालला चौकशी नाही, काय नाही, आरोप काही सिद्ध झालेले नाही, तुरुंगात टाकून दिलं. पण प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे आमचे इथले तटकरे, आरोप कोणी केले होते? आरोप केले 70,000 कोटीचे, आणखीन काही कोटीचे. पण ह्यांच्याकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांना तुम्ही उमेदवारी देते, लाज नाही वाटत तुम्हाला? बरं, भाजपच्या नेत्यांना लाज वाटत नसेल, भाजपच्या कार्यकर्त्यांना तरी वाटते की नाही? अरे ह्याच्यावरतीच तर आपण आंदोलन केलं होतं, ह्याच्यावरतीच आम्ही बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेलो होतो. सिंचन घोटाळा बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेले होते. आता त्यांना पाठीवर बसून त्यांचा घोडा खेळताय तुम्ही, त्यांचे घोडे झालेत तुम्ही. कामाचं एक तर काही बोलत नाही. मी गुजरातच्या विरोधात कधीच नव्हतो आणि नाहीये. आज देखील माझं मत आहे, गुजरात माझा सुद्धा आहे. आणि उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे काही हक्काचं आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आज मी सगळ्यांच्या साक्षीने देतोय. पण एका बाजूला गुजरातचा विकास करताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवणार असाल तर तो तुमचा ओरबाडणारा हात आम्ही कापून टाकल्याशिवाय राहणार नाही. इकडे ज्या काही गोष्टी आम्ही आणत होतो, बल्क ड्रग पार्क होता, त्याच्यानंतर मुंबईचा हिरे बाजार, मुंबईचं ते आर्थिक केंद्र, कितीतरी गोष्टी. वेदांता फॉक्सकॉन जागा दिली होती, यांनी वळवला गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये सुविधा नाही म्हणून तो गेला देशाबाहेर. नुकसान कोणाचं झालं? आता आणखीन एक जो काही उद्योग येत होता किंवा येतोय तो टेस्ला. खरं म्हणजे गेल्या 8-15 दिवसात ते टेस्लाचे मालक आहेत एलन मस्क, ते ह्या देशात येऊन बोलणी करणार होते. पण आता हे सरकार जात आहे, हे जगभर एवढं पसरलंय, इंडिया आघाडीचं सरकार येतं हे जगभर एवढं पसरलंय की मस्क यांनी विचार केला असेल की आत्ता जर का आलो तर मला गुजरातमध्ये जावं लागेल, पण उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मला पाहिजे तिकडे मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाऊ शकेन. म्हणून मस्कने येणारी जी काही तारीख होती ती पुढे ढकलून दिली आहे. हे सगळं पाप नुसतं आपण बघत बसणार? मी जो काय आपल्या इंडिया आघाडीचा वचननामा आहे तो आहेच, काँग्रेसचा आहे तो आहेच, राष्ट्रवादीचा आहे तो आहेच, पण शिवसेनेचा जो काय मी वचननामा दिलाय, जास्त भारंभार मी काय वचनाने दिली, पण एक मी या रायगडमध्ये छत्रपती शिवरायाच्या साक्षीने सांगतो, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर, आणि ते येणारच, मी महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव परत आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. इथून पळवलेले उद्योग हे परत आणीन, नाही तर त्याच्यावर मोठे दुसरे उद्योग तयार करीन. इथून पळवलेलं औद्योगिक केंद्र, आर्थिक केंद्र हे मी माझ्या महाराष्ट्रामध्ये परत आणल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी ज्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या तुम्ही गुजरातला नेल्या, मग न्या ना ती बारसूची रिफायनरी पण घेऊन जा, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. जैतापूरचा प्रकल्प गुजरातला लावा, माझं काही म्हणणं नाही आहे, पण संपूर्णपणे विनाशकारी प्रकल्प हे माझ्या महाराष्ट्राच्या आणि विशेषतः या किनारपट्टीवरती, कोकणावरती लादायचे. बरं, रिफायनरी आणणार, अनेक जणांना रोजगार मिळणार, ठीक आहे, रोजगार मिळेल, कायमचा रोजगार मिळणार का कंत्राटी पद्धतीने मिळणार? म्हणजे कंत्राटी पद्धतीने तुम्ही रोजगार देणार. आज जर रोजगार आहे, उद्या मिळेल की नाही सांगता येत नाही. आज देतोय पैसे, उद्या घरी जा, काय करणार तुम्ही? म्हणजे जमिनी तर गेल्याच, पर्यावरणाचा तर विनाश होतोच, पण जो काही पैसा त्यातून मिळणार आहे, एक कंत्राटी पद्धतीने कामगार दिल्यानंतर मोठं जे काही अर्थचक्र फिरणार आहे ते पुन्हा गुजरातसाठी फिरणार. आणि कॉन्ट्रॅक्ट, तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी म्हणून तुम्ही रिफायनरी आणताय. सगळे चांगले प्रकल्प. म्हणून मी म्हटलं ना की राख रांगोळी हा एक शब्द आहे, आणि त्याचा अर्थ आता तुम्हाला कळेल. राख महाराष्ट्राकडे आणि रांगोळी गुजरातकडे. हे नाही चालणार. या अशा माणसांकडे अरे दरवाजे उघडा, काही करा, काय वाटेल ते करा, मी नाही येत तुमच्याकडे, आजच सांगून टाकतो. आणि आता येण्याची गरजच राहणार नाही, कारण मुळामध्ये तुम्हीच तिकडे नसणार आहात. जसं आता लहानपणी आपल्याला सांगायचे ना की भूत दिसलं तर राम 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 म्हणायचं, बरोबर ना? मी नाही कधी बघितलं, तुम्ही पाहिलं नाही, पण मोदी शहाना आता पराभवाचं भूत दिसतंय.
म्हणून सगळीकडे राम 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 करत जात आहेत. जय श्रीराम जय, अरे आम्ही बोलतो ना जय श्रीराम, बजरंग बली की जय आम्ही बोलतो, पण तुम्ही जय भवानी जय शिवाजी का नाही बोलत? जे माझं मशाल गीत आहे शिवसेनेचं, निवडणूक आयोगाकडे पाठवलं, बघा बरं ह्याच्यात काय आहे, आणि त्याच्यावरती त्याने ते असं आळं करून दिलं की जय भवानी हा शब्द काढा. आणि मी त्याने सांगितलं मी काढत नाही, हिंमत असेल तर कारवाई करा, जा काय उखडता माझं बघू. जय भवानी जय शिवाजी हा आमचा आत्मा आहे. मोदीजी शहाजी तुम्ही आजपर्यंत होतात, उद्या तुम्ही नसणार आहात, पण अनंत काळापासून आणि पुढच्या अनंत काळापर्यंत माझं जय भवानी जय शिवाजी असणार आहे. आणि मोदीजींनी किती जरी कवाडं उघडली तरी आमच्या छत्रपतींच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा डाग लावला, त्या डाग लावणाऱ्यांबरोबर हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र आयुष्यात कधी जाऊ शकणार नाही, जाऊ शकत नाही. आणि हे आता त्यांच्या सुद्धा लक्षात आले. मधल्या काळामध्ये तुम्ही कोण म्हणालात ते आपले उपमुख्यमंत्री, एक फोटो आहे याच्यात, तेच का ते? हा, ही बातमी आणली मी मुद्दामून. त्यांनी बातमीत काय म्हटलंय, कारण त्यांना कदाचित विचारलं असेल, अहो तुमच्या मोदी सरकारने विकास कामं कोणती केली? मग त्यांनी सांगितलं विकास कामे सोडा, पण करोना लसीसाठी तरी मोदींना मत द्या. मग आपले संशोधक काय करतात, गवत उपटत बसतात. बरं, मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो मी समजू शकतो. समजा मोदींनी लस दिली, देवेंद्रांना दिली असेल कोणती तरी लस, म्हणून ते असे बोलतायत. पण मोदींनी लस दिली म्हणून त्या लसीकरणावरती मोदींचा फोटो, मग खताच्या पाकिटावरती मोदींचा फोटो का? खत कोणी दिलं? खत कोण देतं? मग तिकडे बैलाचा फोटो नको? अरे थांब ना दादा, जरा थांब ना. मग बैलाचा फोटो नको? मग तिथे सुद्धा मोदींचा फोटो. म्हणजे मोदी म्हणजे काय काय देत आहेत, खत पण देत आहेत, लस पण देत आहेत, सगळंच काही देत आहेत. आणि आता हा जो कहर झालेला आहे की ही जाहिरात मी मुद्दामून घेऊन आलेलो आहे. ही जाहिरात पाहिले का तुम्ही? ही बघा, ही पाळी आली आजपर्यंत भाजपावरती. पुन्हा हिंदुस्थान पाकिस्तान, यांना निवडणूक आल्यानंतर पाकिस्तान आठवतोय. काल परवाकडे त्या पूंछच्या भागामध्ये पुन्हा आपल्या सैनिकांवरती हल्ला झाला, त्याच्यात काही शहीद झाले. गृहमंत्री तिकडे नाही जाणार, मोदी तिकडे नाही जाणार, आमच्या सीमा मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत. पण इकडे उद्धव ठाकरे संपला पाहिजे म्हणून मोदी आणि शहा महाराष्ट्रामध्ये येऊन बसतायत. अरे उद्धव ठाकरे मोठा का देश मोठा? तुम्ही कोणते मंत्री आहात? उद्धव ठाकरेला खतम करण्यासाठी तुम्हाला देशाने मतं दिलेत का पाकिस्तानला खतम करण्यासाठी दिलेत? 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही पाकिस्तानमध्ये जर ही तुमच्यामध्ये प्रश्न पडला असेल की तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात, मोदीजी कोणाच्या मतामुळे कुठे जल्लोष होणार असं जर वाटत असेल तर तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानामध्ये फटाके फुटणार आहेत. आणि तुमच्या विजयामुळे तुम्ही होऊच शकत नाही विजयी, पण दुर्दैवाने तुम्ही विजयी झालात तर या देशात आणि चायनामध्ये इथे सुद्धा आणि तिकडे चायनीज फटाके वाजतील. कारण चायना सुद्धा वाट बघत असेल की एवढं नेबळट सरकार अरुणाचलमध्ये घुसलोय, काही करत नाही. लेह लडाखमध्ये घुसलोय, यांच्या धोत्रात घुसलोय, काहीच करत नाही आहेत. अरे तुमच्या धोत्रात चीन घुसला तरी तुम्ही काय करत नाही. तुम्ही आम्हाला कशाला पाकिस्तानची भीती दाखवताय? तिथल्या त्या लेह लडाखमध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले, काय झालं कल्पना नाही. दार्जिलिंगमध्ये यांचेच नेते ते नीरज झिम्बा का काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांनी रक्तानी पत्र लिहिलं मोदींना, भाजपचेच नेते, की तुम्ही आम्हाला जे 14 साली वचन दिलं होतं ते काय झालं ती लोक आम्हाला विचारतायत. तुमच्यापर्यंत लोक पोचू दिली जात नाहीत, पण आम्हाला रोज लोकांना सामोरं जावं लागतंय, आम्हाला सांगा काय. तुम्ही पाकिस्तानला फटाके वाजणार, इकडे फटाके वाजणार. अहो तुमच्या दिल्लीच्या आसनाखाली आता मोठा लोकशाहीचा बॉम्ब जो आहे तो मतांच्या रूपाने फुटणार आहे, त्याचं सांभाळा तुम्ही काय करायचं ते. आणि ही वस्तुस्थिती आहे. देशासमोर, देशाला
एखादं नाकर्त सरकार, फसवणूक करणारं सरकार. म्हणून ते जे एक म्हटलं जातं ना की तुम्ही कदाचित सर्वांना एका वेळेला फसू शकाल, एकाला काही जणांना तुम्ही सदा सर्वदा फसू शकाल, पण सर्वांना सर्व काळ तुम्ही फसू शकत नाही. आता तुम्ही या देशाला फसवू शकत नाही. तुमचे अंधभक्त जे आहेत त्यांना तुम्ही सदा सर्वदा फसू शकाल, पण देशाला आता फसवू शकत नाही तुम्ही. देश आता उठलेला आहे. जाग फक्त रायगडालाच नाही तर संपूर्ण देशाला जाग आलेली आहे. रायगडाला जेव्हा जाग येते नाही, आता देशाला जेव्हा जाग येते आणि ती जाग आल्यानंतर काय होतं हे आता या सरकारला कळल्याशिवाय राहणार नाही. आणि मला सरकार पाहिजे. सरकार पाहिजे ते मिलीजुली सरकार पाहिजे. इंडिया आघाडीचं सरकार पाहिजे. कारण एका हाती सरकार दिलं, एका व्यक्तीच्या हातात सरकार दिलं तर विचारा त्यावेळेला अनंत गीते मंत्रिमंडळात होते. नोटबंदीच्या वेळेला मंत्र्यांना काय केलं होतं न विचारता कशी नोटबंदी केली होती हे तुम्ही विचारा. मग एका व्यक्तीची ही मक्तेदारी ही तुम्ही मोडून काढणार आहात की नाही? एका व्यक्तीच्या हातामध्ये 140 कोटी लोकांचं भवितव्य तुम्ही अंधारात भिरकावून द्यायचं म्हणताय. एका व्यक्तीच्या हातामध्ये जो हुकुमशहा म्हणून आजच दिसायला लागलेला आहे त्याला पुन्हा आपण बोडक्यावरती घ्यायचं. आणि त्याच्यासाठी संपूर्ण आपल्या देशामध्ये जे काही संघराज्य पद्धत आहे, सर्व प्रदेशाचा मान सन्मान राखून केंद्रामध्ये देशाच्या हिताचं सरकार चालवणारं, लोकांचं ऐकणारं, लोकांच्या मन की बात ऐकणारं, स्वतःच्या मन की बात नाही. तुमचं मन तुमच्याकडे ठेवा. जनतेला सुद्धा मनं आहेत, जनतेला सुद्धा हृदय आहे आणि त्यांच्या भावना जपणारं सरकार हे आता आम्हाला आणायचं आहे. आणि म्हणूनच आपला पक्ष तोच आहे. उमेदवार सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आपले साथी सोबती आता वाढलेले आहेत. पूर्वी एकच होता, आता अनेक झालेले आहेत. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आपले बहुजन आघाडी आहे, सगळे आहेत. आप आहे, सगळे आहेत. कम्युनिस्ट पण आहेत, शेका पक्ष आहे, सगळे आहेत. सगळे आलेत. म्हणजे आमची ताकद वाढले. फक्त निशाणी आपली चोरले. आता कोणती निशाणी आहे? मशाल आहे ना, घरोघरी पोचवलेत. फक्त एक काम करायचं, जोशामध्ये नुसतं जायचं नाहीये. मतदानाला गेल्यानंतर अनंत गीते तुमचा नंबर कितवा आहे? 1 नंबर. अरे क्या बात आहे. पहिली पसंती. त्या नावासमोरचं बटन दाबल्यानंतर नुसता आवाज आल्यानंतर झालं म्हणून निघायचं नाही. आवाज आल्यानंतर बटन दाबल्यानंतर अनंत गीते मशालीवरचा दिवा पेटतोय की नाही बघायचा. तो पेटल्यानंतर ते 7 सेकंद व्हीव्हीपॅटवरती ती स्लिप दिसते, त्याच्यावरती चिन्ह बघायचं आणि ती स्लिप खाली पडते की नाही ती बघून मग बाहेर पडायचं. करणार एवढं? हातात काय? आणि विजय होणार विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.